नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी संदर्भातला जो दोनदा पोस्टपोन झाली एक्झाम आता परत होणार कधी याबद्दल बरेचसे तर्कवितर्क लावत आहे. खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं. आंदोलनाचे बरेच सारे पडसाद पडले. बरेच जणांचं म्हणणं होतं की आंदोलनामुळे एमपीएससीने तिचा निर्णय मागे घेतला. जसं की आपले दयानंद मेश्राम सर त्यांचे काही ट्विट आहे, एमपीएससीने माघार नव्हती घ्यायला पाहिजे किंवा एमपीएससीने इतिहासामध्ये पहिल्यांदा माघार घेतली वगैरे वगैरे. पण विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने माघार घ्यावं यासाठी आंदोलन आपलं नव्हतंच. एमपीएससी वरती दबाव आणण्यासाठी आपलं आंदोलन नव्हतंच. उलट एमपीएससीला सांगायचं होतं की अशा काही घडामोडी पाठीमागे घडल्या ज्या की सरकारने घडवल्या, म्हणजे एससीबीसीचं आरक्षण लागू केलं, त्याच्यामुळे तुम्हाला एक्झाम पोस्टपोन करावे लागले, मुलांना फॉर्म भरायला वेळ द्यावा लागली. त्याच्यानंतरही परत आचारसंहिता या भीतीपोटी किंवा यामुळे तुम्ही डेट फायनल केली 25 ऑगस्ट आणि त्याच दिवशी नेमकी IBPS क्लर्कची पण एक्झाम होती. तुम्हाला माहिती असेल, मुलं IBPS क्लर्कचा फॉर्म भरतात, एमपीएससीचा फॉर्म भरतात. असं नाही की एमपीएससी एक वेगळ्या लेवलची आणि IBPS वेगळ्या लेवलची आहे म्हणून तिथे मुलं फॉर्म भरत नाही. मुलं फॉर्म भरतात. सध्या मुलांना जॉब पाहिजे आणि मागच्या काही वर्षापासून बेरोजगारी बघितलं तर मुलांना ह्या जॉबची आवश्यकता आहे आणि मुलांनी दोन्ही ठिकाणी फीज भरलेली आहे आणि IBPSची फी 1900 रुपये भरलेली आहे. सो साहजिक आहे विद्यार्थ्यांना ही एक्झाम पोस्टपोन होणं, बऱ्याच वर्षांनंतर जागा येणं, त्यात ज्या जागा अपेक्षित त्या जागा नसणं, मोठ्या प्रमाणात जागा नाहीये, काही डिपार्टमेंटच्या जागाच नाही तुम्ही टाकल्या, हा सगळा मनस्ताप एकत्रितपणे निघाला आणि त्याला आंदोलनाचं रूप आलंय. एमपीएससी वरती दबाव आणणं हा अजिबात हेतू आमचा नाहीये. तुम्हाला काही चित्र मोजके मी दाखवतो, काही पाठीमागचे एमपीएससीचं ट्विट पण मी तुम्हाला दाखवतो. याच्यावर तुम्हाला एक अंदाज येईल की ही जी फळी उभी राहिली आंदोलनाची ही कशासाठी होती. भविष्यात असं होऊ नये हा पण एक प्रामाणिक हेतू घेऊनच सगळे विद्यार्थी शिक्षक या रस्त्यावरती उतरले होते. सो विद्यार्थी मित्रांनो, अजूनही प्रश्न असा आहे, बऱ्याच मुलांचा मेसेज आणि कॉल पण असे आहेत की सर मग ही परीक्षेची तारीख कधी डिक्लेअर केली जाईल एमपीएससी कडनं, कृषींच्या जागाबाबत काय निर्णय घेतला जाईल, कंबाईनची मग जाहिरात लेट होणार का याच्यामुळे की लवकर येणार आहे की येणार नाही ह्या वर्षी, कारण परत आचारसंहिता लागली तर डिसेंबरमध्ये जाईल, गोंधळ कधी संपणार हा सगळा. याबद्दल थोडक्यात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. बघा, आपण बघितलं होतं की आंदोलन झालं होतं, आंदोलनामध्ये भरपूर राजकीय नेते या ठिकाणी होते. माननीय रोहित पवार सरांनी पाठिंबा दिला होता. सगळे असंख्य मुलं रस्त्यावर उतरले. असंख्य मुलं उतरले याचा अर्थ काहीतरी गडबड असणार आहे, काहीतरी तू चुकतोय. यासाठी ह्या मुलांच्या पाठीमागे भरपूर राजकीय नेते उभे राहिले. आता यातली महत्वाची गोम तुम्हाला मी सांगतो. एमपीएससीने काय सांगितलं बघा, एमपीएससीचं ट्विट आहे 15 ऑक्टोबर 2020. ह्या ट्विटमध्ये त्यांनी काय सांगितलंय, भरावयाच्या पदांची संख्या ही शासनाकडून निश्चित केली जाते, आयोगाकडून नाही. लक्षात घ्या की हे जागा ज्या कृषीच्या जागा आहेत या ऍड मध्ये का टाकल्या नाही किंवा 258 जागा वित्त मंत्रालय किंवा कृषी मंत्रालयाकडनं घोषित केल्यानंतर एमपीएससीला मागणीपत्र दिल्यानंतर एमपीएससीने का टाकल्या नाही, त्याच्यामागे कारण असणार ना. एमपीएससीला टाकायची नाही का, एमपीएससी बॉडीज त्यासाठी खरं म्हणजे सरकारने रिक्त जागा सांगायच्या, एमपीएससी त्या विद्यार्थ्यांमधून भरून द्यायच्या आणि एमपीएससी सरकारकडे त्या प्रोव्हाइड करायच्या. हे काम एमपीएससीचं आहेच ना, कामच आहे ते एमपीएससीचं. पण एमपीएससीला जर ज्या जागा रिक्त जागा आहेत त्याच्याबद्दलचं डिटेल जर सरकारकडनं प्रॉपर नाही आलं तर एमपीएससी ऍड जशी टाकू शकणार नाही. जोपर्यंत त्यांच्याकडून डिटेल्स येत नाही तोपर्यंत एमपीएससी टाकू शकणार नाही. यांच्याकडून डिटेल्स आलं तर एमपीएससी टाकलं नाही असं जर घडलं तर ठीक आहे, एमपीएससी चूक आहे. पण यांच्याकडे डिटेल्स येत नाही तोपर्यंत एमपीएससी टाकू शकत नाही. आणि मग आपण विद्यार्थी म्हणून आपण एमपीएससी समोर आपल्या समोर कोण एमपीएससी आहे, आपण एमपीएससीला जबाबदार देतो. पण त्याच्या पाठीमागे ही पूर्ण करण्यासाठी जी नीड लागते ती सरकारची गरज आहे. सरकारने जर जागा दिल्याच नाही ती एमपीएससी टाकणार कसं. तर नुसत्या जागा नाही, त्या प्रॉपर द्यावं लागतात. कशा मी तुम्हाला सांगतो. आता हे आंदोलन केल्यानंतर एमपीएससीने ट्विट केलं होतं आणि एमपीएससीने ट्विटद्वारे पण आणि परिपत्रक पण काढलं होतं. सांगितलं होतं की आम्ही ही डेट पुढे ढकलली आहे, पण पुढे ढकलली पुढची डेट मात्र त्यांनी कळवू असं सांगितलं. डेट कळवलेली नाहीये. मग आता हा प्रश्न तसा अनुत्तरितच आहे. मग आजच्या पेपरला आपण जर बघितलं तर लोकसत्ता पेपरने, न्यूज पेपरने माहिती दिली आहे, कृषीच्या पदभरतीसाठी आणखी प्रतीक्षा. 258 जागांच्या मागणी पत्राची एमपीएससी कडून परत पाठवणी. आता शब्द नीट लक्षात, परत पाठवणी म्हणजे एमपीएससीने काय केलंय, ज्या 258 जागा होत्या ज्याचं मागणी पत्र एमपीएससीला मिळालं होतं
ते मागणीपत्र डिटेल्स नसल्यामुळे ते परत पाठवण्यात आलं. आता डिटेल्स म्हणजे काय, त्या संदर्भातला ना एक जी आर होता. कधीचा जी आर माहिती तुम्हाला, हा 2022चा जी आर आहे, ऑगस्ट मधला. 1 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 8 ऑगस्टचे जी आर आहे. त्या जी आर मध्ये राज्य सरकारने जी आर काढला आणि त्या जी आरच्या मार्फत सांगितलं की एमपीएससीने यापुढे मागणीपत्र जोपर्यंत अशा पद्धतीने त्यांच्याकडे येत नाही तोपर्यंत जागा काढू नये. आता तो जी आर जो आहे ना, तो वेबसाईटला जर गेलं तर जी आर सगळे काढून टाकलेले. का काढून टाकले, कारण आज परत एक जी आर आलाय. कोणता जी आर, तो पण दाखवतो. मग यामध्ये लोकसत्ताने ही बातमी प्रसिद्ध केली, एमपीएससी कडून परत पाठवणी. त्यात काय सांगितलं बघा, कृषी विभागाच्या 258 जागांच्या भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. का, राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या 2022च्या शासन निर्णयाने निश्चित केलेल्या कार्यपद्धतीचे पालन कृषी विभागाने न केल्यामुळे. म्हणजे काय, कृषी विभागाने ज्या जागा पाठवायच्या त्यांनी पाठवलं 258, पण 258 जागा पाठवताना जी कार्यपद्धती आहे त्या पद्धतीनेच एमपीएससी कडे पाठवणं गरजेचं आहे. त्याशिवाय एमपीएससी त्या जागांसाठी जाहिरात देऊ शकत नाही, असं 2022चा जी आर सांगतोय. हा काढलेला जी आर शासनानेच आहे आणि ह्या जी आरच्या अगेन्स्ट काम केलेलं शासनाचंच एक डिपार्टमेंट आहे, कृषी. त्यांनीच तो जी आरचा उल्लेख, त्या जी आरचा अर्थ तसा न घेता फक्त जागा पाठवून दिला. चुकीचं घडलंय. मग त्यामुळे एमपीएससी म्हणलं काय, कृषी विभागाने न केल्यामुळे एमपीएससीने 258 जागांसाठीचे मागणीपत्र कृषी विभागाकडे परत पाठवले आहे. का बरं पाठवलं, कारण प्रॉपर त्यांनी पाठवलं नाही म्हणून. या पदांची भरती प्रक्रिया आता लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या जागांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षांनी नुकतेच पुण्यात आंदोलन करून रोष व्यक्त केला होता. एमपीएससीने 2022 मध्ये बघा, 2022 मध्ये स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यसेवेसह सर्व राजपत्रित गट अ आणि गट ब संवर्गासाठी महाराष्ट्र राजपत्रित नागरिक सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा या नावाने एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला 2022 पासून. आणि या जी आर नुसार जर बघितलं आपण तर त्यामुळे त्या पद्धतीने जागा नसल्यामुळे ह्या जागा परत कृषी डिपार्टमेंटला पाठवल्या. त्यात बघा, माजी सदस्य दयानंद मेश्राम सरांचं एक इथे वाक्य आहे, एमपीएससीने परीक्षा पुढे ढकलल्यामुळे वेळापत्रकात किंचित परिणाम होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आंदोलनामुळे परीक्षा पुढे ढकलल्याचे ऐकिवात नाही, मात्र गेल्या काही वर्षात एमपीएससीच्या परीक्षांच्या बाबतीत असे प्रकार वारंवार घडत आहे. याचा विपरीत परिणाम गांभीर्याने तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या मनोधैर्यावर होतो. साहजिक जे प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आहे ना, आता सगळेच प्रामाणिकपणे करतात, पण हे वाक्य नेहमी वापरतो आपण. अभ्यास सगळेच करतात, सगळ्यांनाच पोस्ट पाहिजे आहे, पण एक वर्ग असा आहे की गेल्या कित्येक वर्षापासून काम करतोय, अभ्यासच करत चाललाय. त्याला आता त्याचं मनोधैर्य खचत चाललंय, याचं वय होत चाललंय, जबाबदाऱ्या वाढत चाललाय, घरच्यांचे मानसिक त्रास आहे, त्यानंतर इकॉनॉमिकल क्रिटिकल कंडिशन आहे. हे सगळं बघता साहजिक त्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार आहे. जो की विद्यार्थी रेडी आहे, मला पोस्ट पाहिजे, आता बाकीच्या याच्यात मला पडायचं नाही कारण मी बरे कित्येक वर्षापासून यात पडलेलो आहे, पण माझ्या हातात काही लागलेलंच नाहीये. सो साहजिक आहे त्याला वाटू शकते उमेदवारांना अन्याय होणार आहे. सेम महेश बडे सर यांनी पण सांगितले, राज्य शासन आणि एमपीएससीने समन्वयाने कृषी विभागातील 258 जागांच्या पदभरतीचा प्रश्न सोडवावा. परीक्षा पुढे ढकलल्यामुळे 2,20,000पेक्षा अधिक उमेदवारांना नाहक त्रास होत आहे. साहजिक आहे, होणार आहे त्रास. सो एमपीएससीने हा विचार करून लवकर काढावा. आता सरकारने बघा हा जी आर काढलाय. कधी जी आर काढलाय, आजच काढलाय, 26 ऑगस्ट 2024चा जी आर. आता नीट समजून घ्या जी आर काय सांगतो. तसा जी आर हा 2 ओळीतलाच आहे. काय सांगितलंय, शासन सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील सरळ सेवेच्या पदांचे मागणीपत्र विनाविलंब महाराष्ट्र लोकसेवा आयोगास पाठविण्याबाबत. मग सरकार आपल्या डिपार्टमेंटला सांगते जी आर द्वारे की लवकर तुम्ही एमपीएससीला बाबा हे पाठवा. त्यात त्यांनी काय सांगितलं, त्याच्याबाबत काय सांगितलंय, त्याच्याबाबतचे जी आर बघा, 1/8/2022चा जी आर आहे, 4/8/2022चा जी आर आहे, 20/10/2022चा जी आर आहे आणि हे प्रसिद्धीपत्रक 23 ऑगस्ट 2024चं आहे. बरोबर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे कृषी विभागास अग्रेसित पत्रपणे 23 ऑगस्ट आणि आता 26 ऑगस्टचा जी आर मध्ये काय सांगितलंय त्यांनी, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दिनांक 4/8/2022. बघा हा जी आर 4/8/2022चा आहे. इथे तुम्हाला मेन्शन केला मी, 4/8/2022चा हा जी आर होता, त्यांचाच होता. त्यात काय सांगितलं बघा, या पत्रान्वये केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 20/10/2022 ते पण मी तुम्हाला दाखवलं, च्या परिपत्रकान्वये आयोगास मागणी पत्र पाठविण्यासंदर्भातील सूचना निर्गमित करण्यात आल्या होत्या.
आल्या होत्या, तथापि तांत्रिक कारणास्तव सदर परिपत्रक याद्वारे रद्द करण्यात येत आहे. म्हणजे ते आता रद्द केलं आहे आणि एमपीएससीला आता ज्या पद्धतीने या जागा पाठवलेल्या आहे त्या जागेचा एमपीएससीने विचार करावा आणि जाहिरात काढावी, हा सरळ अर्थ होतो. म्हणजे सरकारने एमपीएससीला आता सांगितलेलं आहे की जे काय आम्ही तुमच्यावरती लादलेलं होतं असंच पाहिजे तसंच पाहिजे, हे आल्याशिवाय काढू नका, ते आल्याशिवाय काढू नका. अजून बऱ्याचशा टेक्निकल गोष्टी त्या जी आर मध्ये होत्या, तो जी आर त्या ठिकाणी नाहीये म्हणून तुम्हाला मी दाखवू शकत नाही, पण त्यांनी यात सांगितलं की जी आर सगळे परिपत्रक आम्ही काय केलंय, रद्द केलेले आहे. बरोबर, हे जे परिपत्रक आहे ना 20/10/2022 हे काय केलं तुम्ही, रद्द करण्यात आलेलं आहे. शासन निर्णय हा संकेतांक तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे सांगितलंय. स्मिता जोशी अवर सचिव महाराष्ट्र शासन. आता इथून पुढे ह्या जागा लवकरात लवकर प्रसिद्ध कराव्या आणि लवकरात लवकर जाहिरात ऍग्रीची ऍड करून ही जाहिरात आणि मुलांची एक्झामची डेट फायनल करावी, असाच इथून पुढचा प्रवास एमपीएससीचा असावा असं शासनालाही वाटतं, सरकारलाही वाटतंय, शासनाला वाटतंय. सो लवकरात लवकर जागा येतीलच. तरी पण हा जो प्रश्न तुमच्या मनातला आहे, जो सुरुवातीला मी टाकला यामध्ये परीक्षेची तारीख कधी, तर आता हे सगळे जी आर, हे सगळे मी जी तुम्हाला प्रोसेस माहिती दिली आतापर्यंत, इतिहास थोडक्यात सांगितला मागच्या 4 मिनिटांमध्ये, त्यानुसार परीक्षेची तारीख एमपीएससी लवकरच डिक्लेअर करेल. आजच्या जी आर द्वारे जर आपण बघितलं तर लवकरात लवकर एमपीएससी डिक्लेअर करेल आणि तुमची एक्झाम सप्टेंबरमध्ये होण्याचे चान्सेस येऊ शकतात, होऊ शकतात. कारण 15 ऑक्टोबर पासून शक्यता आहे आचारसंहिता लागण्याची. मग सप्टेंबर मध्ये तुमची एक्झाम, आता सप्टेंबर मध्ये काय छोटा नाही, तो पण 30 दिवसांचा आहे. सो कधी होणार सप्टेंबर मध्ये हे अनिश्चित आहे अजून, पण झालं तर पहिल्या दुसऱ्या आठवड्यात शक्यता आहे. शक्यतो दुसऱ्या आठवड्यात एक्झाम होण्याची शक्यता, असं मी प्रामाणिकपणे सांगतो. कृषी जागा काय, कृषी जागा त्यात ऍड होणार, त्याच्यासाठी सगळा आटापिटा चालू होता. कृषीच्या जागा त्यात ऍड व्हायला पाहिजे आणि कृषीच्या जागा जर ऍड झाल्या तर आता प्रश्न असा येतो की मुलांना फॉर्म भरायला संधी देणार का परत, शक्यता आहे फॉर्म भरू शकतात मुलं. सो जर तरची भाषा आहे ती. आता काय होतं बघूया, कंबाईनची जागा कधी, ह्या जागा याचाच प्रश्न जर सुटला नाही तर कंबाईनची जागा कधी देणार. कंबाईनचं नोटिफिकेशन तुम्ही जर बघितलं जवळपास इथे जर जागा जर बघितल्या तर 1000च्या आसपास जागेचं मागणीपत्र आतापर्यंत गेलेलं आहे, 1000च्या आसपास गेलेले आहे मागणीपत्र. ते आपल्याला अपेक्षित आहे ते किती जाणं आहे, 15,000च्या आसपास जाणं अपेक्षित आहे. सोशल मीडियात फिरते बघा सगळीकडे. सो हे मिटल्यानंतर हे चालू होणार आहे. मग आता हे जर मिटल तुमचं सप्टेंबरमध्ये, तर जाहिरात यायला तुमचं कदाचित सप्टेंबर एंड ऑक्टोबर येऊ शकतो आणि एक्झाम कधी येऊ शकतो तुम्ही विचार करा. आचारसंहितेनंतर होऊ शकते, हा गोंधळ संपल्यानंतर. सो हे जे प्रश्न आहेत एमपीएससीचे प्रश्न आहे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे आणि सरकारचे प्रश्न आहे. सो लवकरात लवकर सुटो अशी अपेक्षा व्यक्त करूया. तुमचे अजून काही प्रश्न असतील नक्की आम्हाला कळवा. याची माहिती काढून आम्ही वेळोवेळी तुम्हाला सगळी तुमच्यापर्यंत अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करतो. पण जेवढी भेटेल, जेवढे सोर्सेसकडून आम्हाला माहिती मिळते तेवढीच आम्ही देऊ शकतो. आम्ही म्हणजे एमपीएससी नाही, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. सो तुर्तास मी थांबतो. काही शंका असेल तर एक नंबर तुम्हाला मी शेअर करतो, आमच्या टीमला आपण कॉल करून तुमचे प्रश्न इथे आमच्यापर्यंत पोहोचू शकतात. त्याच्या अगेन्स्ट आमची टीम नक्कीच माहिती आमच्यापर्यंत पाठवते आणि आम्ही आमच्या टीमकडनं, आमच्या सोर्सेसकडनं माहिती घेऊन तुम्हाला देत असतो. चलो, आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.